कामगार कलागौरव पुरस्कार 2025 मिळाला पण यामागची मेहनत पाहायची आहे तर हे गाईज मी प्रजिता बरुड. कोविडच्या पिरियडमध्ये देवतारा एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस चालू केलं. पहिली बॅचलर्स मुलींच्या आयुष्यावर, दुसरी #प्रेम गेम ही एक लव्ह स्टोरी तयार केली आणि त्यानंतर असं वाटलं की अजून काहीतरी बोल्ड विषय हाताळावा. तर मुलींच्या आयुष्यावर म्हणजे मुली काय विचार करतात याबद्दल 20% वर्जिन ही वेब सिरीज तयार केली. आम्ही हे सर्व काम करत असताना खूप साऱ्या अडचणी आल्या, जसं की पहिल्या वेळी माईक व लाईट्स कमी पडायच्या, दुसऱ्या वेळी बजेटच्या लिमिटेशन्समुळे कधी कधी शूटिंगसाठी लेन्सेस मिळत नव्हत्या. परंतु काहीतरी आणखी कमी वाटतं, लिखाण आणखी चांगलं व्हावं, डिरेक्शन आणखी चांगलं व्हावं, आपल्या पर्स्पेक्टिव्हने व्हावं. त्यासाठी मग एक मी स्वतः फिल्म असिस्टंट डिरेक्टर म्हणून केली आणि मग त्यानंतर अनप्लॅन नावाची वेब सिरीज, यामध्ये शहरात स्ट्रेसफुल लाईफला कंटाळून 2 मुली गावाला फिरतायत हे दाखवलं. आणि आत्ताही आमच्या डिरेक्शनमध्ये आणखी परफेक्शन पाहिजे होतं, म्हणून आता जी सध्या आम्ही देवतारा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर कांड गायडर्स ही वेब सिरीज रिलीज केली आहे ना, बऱ्यापैकी एक चांगला कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न केला. वॉट अ जर्नी देवतारा एंटरटेनमेंट हॅव गाईज. तर हा जो स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे मला चांगला डिरेक्शनबद्दल व आपल्या गाव गोष्टीच्या सिरीजमुळे पुरस्कार देण्यात आला ना, हा पुरस्कार स्वीकार करत असताना असं वाटते काही वर्षांपूर्वी माझा भाऊ मला बोलला होता की अशी कोणतीच गोष्ट नाही की तू करू शकत नाही आणि तू जे ठरवशील ते तू सगळं करू शकतेस. आज हा पुरस्कार बऱ्याचशा घाटांमध्ये मिळणारा मान सन्मान हे पाहून खूप छान वाटते. जेव्हा मी कार्यक्रमाला गेले ना तेव्हा डान्स चालू होता आणि त्यानंतर फायनली मी पुरस्कार रिसीव्ह केला. गाईज आपल्या फ्रेंड्सनी पण सपोर्ट केला, ते एक फोटो बनताय आणि आपल्याला ज्या ज्या कलाकारांनी टेक्निकल टीमने आतापर्यंत सपोर्ट केला ना त्यांचे आज आभार मानते. आता लाईक आणि फॉलो करून जा.